आपल्यासाठी आपली शेती, शिवार हे जे दिसतंय हेच आपलं निसर्ग आणि हीच आपली पंढरी आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. नेहमीप्रमाणे आपल्या सकाळची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात, त्यात आज भर पडल्या त्या या ढगाळ वातावरणाची. या ढगाळ वातावरणाचा अनेक लोक मनसोक्त आनंद घेत आहेत, पण ते आपल्यासाठी आत्ता या घडीला एक दुःखाची सावट घेऊन येते. कारण आपली जी भेंडे ही ह्या वातावरणामुळं त्याच्यावर अळीचं प्रमाण जरा जास्त होतं आहे. आणि आपली मेथी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्याच्यावर आपल्याला मेथीची आपल्या मर होत आहे, मुळकूज होत आहे. त्यासाठी आपल्याला नवीन उपाययोजना कराव्या लागणार आहेत. काही लोक या वातावरणाचा आनंद घेत आहेत, मौज मजा करत आहेत, निसर्गरम्य ठिकाणी फिरत आहेत. पण आपल्यासाठी आपली शेती, शिवार हे जे दिसतंय हेच आपलं निसर्ग आणि हीच आपली पंढरी आहे. आणि आपल्याला इथंच आपलं काय असेल ते फिरणं, एन्जॉय करावं लागणार आहे. त्याच्या सोबतीला आपल्याला चिखल, किड, आळ्या या नवीन गोष्टीची भर पडल्या, ती म्हणजे गोगलगाय. काय प्रमाण गोगलगायचं अफाट. पर्याय नाही, काय करू शकत नाही, नुसतं बघत राहायचं. त्याच्यापुढं काही चालत नाही. देणारं बी तोच आहे, घेणारं बी तोच आहे. आपण फक्त प्रयत्न करायचं, आपल्या प्रयत्नांना यश द्यायचं नाही द्यायचं त्याच्या हातात आहे. जर ठरवलं तर आपल्याला किती बी अडचण येऊ देत, त्यातून आपण वर निघणारच. आपला जे काम आहे प्रयत्न करणं, ते आपण सोडायचं नाही. आपल्या परीने जेवढा प्रयत्न होईल तेवढा आपण करणारच. पण आत्ता सांगतोय, वातावरणामुळे नदीकाठच्या लोकांचं नुकसान होणार आहे, नदीकाठच्या लोकांची शेतीचं नुकसान होणार आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झाले. दुःख वाटते, कारण एक शेतकरी आहे मी. सरकारनं यांच्याकडे बघितलं पाहिजे.